नमस्कार. किबंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 21वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं नाव आहे इस्रायलची 53 मराठी यहुदी आडनावे किंवा इस्रायल देशामध्ये यहुदी लोकांची आढळून येणारी 53 मराठी आडनावे. 53पेक्षा जास्त पण असतील, पण आपण जसं म्हणतो तसं की आपल्या व्हिडिओमध्ये आपण पुरावा असल्याखेरीज बोलत नाही. ज्या आडनावांची खात्री आहे तेवढीच 53 आडनावं आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. म्हणजे इस्रायलचे यहुदी लोक भारतात आले कधी, महाराष्ट्रात राहिले कधी, त्यांनी मराठी आडनावं घेतली कधी, ती इस्रायलमध्ये गेली कधी, याचा इतिहास थोडासा रंजक आहे. हा जवळजवळ 1400-1500 वर्षाचा मोठा इतिहास आहे. जर आपण विस्ताराने सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या यहुदी लोकांना किंवा जे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक यहुदी लोक राहतात त्यांना बेने इस्रायली असं म्हटलं जातं. हे बेने इस्रायली लोक भारतामध्ये अंदाजे इसवी सन पूर्व 175च्या सुमारास आले असावेत. त्याची वेगळी वेगळी कारणं दिली जातात. त्यात ती कारणं खरी का खोटी हे सिद्ध करायला आपल्याकडे आजच्या घडीला काहीच पुरावे नाहीत, परंतु अनेक कारणं आहेत. पण हे लोक नक्की आले कधी, त्यांची कारणं कुठली होती, त्यांनी स्थलांतर केलं कधी, याच्याबद्दल कुठलाच लिखित पुरावा आपल्या भाषेमध्ये किंवा परकीय भाषेमध्ये कुठे आढळत नाही. परंतु हे लोक आले ते भारतामध्ये 1400 वर्षापूर्वी कधीतरी आले असावेत आणि त्यांनी कुलाबा जिल्ह्यामध्ये वास्तव्य केलं. की जे यहुदी लोक आले त्यांची पहिली बोट कुलाब्यामध्ये लागली. एवढंच नाही तर आज ज्या शहराला आपण अलिबाग म्हणून ओळखतो तो आधी अलीची बाग या नावाने ओळखलं जात होतं. अली हा एक यहुदी व्यक्ती होता, त्याने तिथे मोठमोठ्या बागा लावल्या होत्या अलिबागमध्ये, म्हणून त्या शहराला अलीची बाग म्हणून ओळखलं जात असे आणि आता त्याला आपण अलिबाग म्हणतो. यहुदी लोकांचं एक मोठं प्रसिद्ध सिनेगॉग पण अलिबागमध्ये आहे, म्हणजे प्रार्थनास्थळ अलिबागमध्ये. आपल्याला अलिबागचे हा इतिहास माहिती नाही म्हणून थोडासा सांगितला. ज्याला आपण आज अलिबाग म्हणतो त्या कुलाबा जिल्ह्यामध्ये मुघल, मराठी आणि इंग्रज अशा तिन्ही राजवटींमध्ये यहुदी लोक शांततेने जगले. म्हणजे यहुदी लोकांच्या रीतिरिवाजामध्ये, धर्मामध्ये किंवा त्यांच्या कुळाचारामध्ये कोणी कधी हस्तक्षेप केला नाही. या लोकांनी कधी एवढी स्थित्यंतरं झाली, हाणामाऱ्या, लढाया वर्षानुवर्ष चालू राहिल्या तरी त्याच्यामध्ये कधी भाग घेतला नाही. ते त्यांच्या धर्माचं पालन करत शांतपणे बाजूला जगत राहिले. कोणत्याही गोष्टीमध्ये नाक न खुपसता, गरज नसताना विनाकारण. त्यामुळे कोणी त्यांच्या वैयक्तिक बाबीमध्ये किंवा धार्मिक बाबीमध्ये पण नाक खुपसायला गेलं नाही. हे बेने इस्रायली लोक जे होते, हे जेव्हा कुलाब्यावर आले त्यांचं जहाज फुटलं असं सांगितलं जातं आणि जहाज फुटल्यानंतर हे लोक कुलाब्याच्या किनाऱ्याला लागले. त्यावेळेला तिथले जे भारतीय कोळी होते किंवा मराठी कोळी समाज होता, या कोळी समाजाने त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. उदरनिर्वाहासाठी त्यांना तेल गाळण्याचा व्यवसाय शिकवला. हे तेल गाळण्याचा व्यवसाय करत असताना शनिवारी त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजानुसार सुट्टी घेत असे, कारण शनिवार हा यहुदी धर्मामध्ये, ज्यू धर्मामध्ये विश्रांतीचा दिवस आहे, त्याला शाब्बात असं म्हटलं जातं. तर शनिवारी यहुदी लोक न चुकता सुट्टी घेत असत, म्हणून त्यांना नंतर शनिवार तेली असं म्हटलं जाऊ लागलं. या यहुदी लोकांबरोबरच आधी हिंदू समाजातील लोक देखील तेल गाळण्याचा व्यवसाय करतच असत, परंतु ते शंकराचा दिवस म्हणून सोमवारी सुट्टी घेत असत. त्यांना सोमवार तेली म्हटलं जात असत. मुस्लिम लोक नंतर तेल गाळण्याचा व्यवसाय करू लागले. अलिबागमध्ये स्थायिक झाल्यानंतर ते शुक्रवारी सुट्टी घेत असत, त्यांचा नमाज पठणाचा दिवस म्हणून. त्यांना शुक्रवार तेली म्हटलं जाऊ लागलं. अशा प्रकारे तेली समाजाला 3 वेगळी वेगळी नावं कुलाबा जिल्ह्यामध्ये धर्माच्या अनुषंगाने प्राप्त झाली. हे जे लोक होते हे लोक तेल गाळण्याबरोबरच दुसरी पण काही कामं करत असत यहुदी लोक. उदाहरणार्थ शेती काम करणे, त्यानंतर गुरे पाळणं, धंदे करणं, छोटे मोठे व्यवसाय करणं. काही लोक जे होते ते नंतर शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पदाला चढले. म्हणजे 17व्या-18व्या शतकामध्ये आपण बघतो की जंजिऱ्याची सिद्धी होते, त्यांचे दिवाण यहुदी समाजातले होते. किंवा ब्रिटिश कालखंडामध्ये शिक्षणाचा पहिल्यात आधी ज्या समाजांनी फायदा घेतला भारतामधल्या, त्यामध्ये पारसी आणि यहुदी समाज होता. शिक्षणाच्या फायद्यामुळे त्यांच्या दैनंदिन राहणीमानामध्ये, आपण म्हणतो की जीवनमानामध्ये पण वाढ झाली आणि बऱ्यापैकी संपन्नता त्यांच्या जीवनामध्ये आली. हे सगळं करत असताना 1400 वर्ष यहुदी लोक भारतामध्ये राहताना त्यांचे सर्व धर्म आणि विधींचे पालन करत नसत, कारण ते धर्म आणि विधी 1400 वर्षामध्ये विसरून गेले होते. यहुदी समाज हा हजारो वर्षापासून त्यांना त्यांचा देश नव्हता, म्हणून इकडे तिकडे भटकताना आपल्याला दिसतो. 2000-3000 वर्ष, 4000 वर्ष भटकतोय तो वेगवेगळ्या ठिकाणी. इस्रायलची जेव्हा स्थापना झाली आत्ता 50-60 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांना त्यांचा स्वतःचा देश मिळाला. पण 1400 वर्षापासून ते भारतामध्ये राहणारे आपले यहुदी बांधव जे आहेत, ज्यांना आपण बेने इस्रायली म्हणतो, जे आपले मराठी यहुदी बांधव आहेत,
ह्या लोकांना त्यांच्या मूलभूत परंपरांचा विसर पडला होता, सर्व प्रार्थनांचा विधींचा विसर पडला होता, कारण त्यांच्या देशापासून मातृभूमीपासून दूर येऊन त्यांना 1400 वर्ष लोटली होती. तरी पण मूलभूत ज्या काही गोष्टी होत्या, ज्या यहुदी धर्माचं वैशिष्ट्य समजल्या जातात किंवा यहुदी धर्माची ओळख समजल्या जातात, त्यांचं ते लोक पालन करतच असत. उदाहरणार्थ त्यांची जी मुख्य प्रार्थना होती, ती मुख्य प्रार्थना ते करतच असत की हिअर ओ इस्रायल आवर लॉर्ड द गॉड इज वन. ही जी त्यांची प्रार्थना आहे ती प्रार्थना ते करत असत. मुलाच्या जन्मानंतर 8व्या दिवशी सुंता करण्याची प्रथा असते, ती प्रथा ते पाळत असत. अन्नग्रहणाचे त्यांचे काही नियम होते की काही गोष्टी वर्ज्य आहेत अन्नग्रहणामध्ये, काही गोष्टी अवर्ज्य आहेत. त्यांना कुश्रुत असं म्हटलं जातं. या कुश्रुत असं ते कटाक्षानं पालन करत असत. अशा रीतीने त्यांचं जीवनमान भारतामध्ये चाललं होतं. पण त्यांना नंतर या गोष्टीचं विस्मरण झालं होतं की आपण यहुदी आहोत आणि आपण आलोय कुठून. पुढच्या पिढ्यांमध्ये 1400 वर्षामध्ये 1650च्या सुमारामध्ये डेव्हिड रब्बाय यांचं कोकणामध्ये आगमन झालं आणि त्यांनी कोकणामधल्या यहुदी समाजाला जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे हे यहुदी समाज आहे, हा कधीतरी भारतामध्ये येऊन स्थायिक झालेला यहुदी समाज आहे. तिथून धर्मजागृतीला सुरुवात झाली यहुदी समाजामध्ये. पण हे सगळं होत असताना हा यहुदी समाज होता तो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला होता. संपूर्ण कुलाबा जिल्हा, त्याबरोबर आपण म्हणतो की मुंबई, उत्तर कोकण म्हणू शकतो. आत्ता आधुनिक काळामध्ये आपण पुण्याचा पण काही भाग घेऊ शकतो, पुणे जिल्ह्याचा. याच्यामध्ये त्यांचं वास्तव्य पसरलेलं होतं. यांना मुळात स्वतःची आडनावं नव्हतीच आणि त्यांची जी काही नावं होती ती नावं पण ते विसरत चालले होते हे लोक होत असताना, प्रार्थना सांभाळत असताना. तर त्यांची नावं आणि त्यातही आडनावं प्रामुख्याने आपल्याला मराठी दिसतात. त्यांना कुठली आडनावं नव्हती म्हणून आडनावं घ्यायची काय असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा ते ज्या गावामध्ये राहायला लागले त्या गावाचीच आडनावं त्यांनी स्वीकारली. उदाहरणार्थ आपण मागे पाहिलं की एखाद्या गावाच्या नावावरून आडनाव पडलं तर त्याच्यामागे महाराष्ट्रात प्रामुख्याने कर लावतात. वाडी वगैरे नंतर लावतात, पहिल्यांदा कर लागतं त्याच्यामागे. तर यहुदी समाजाची पण जी आडनावं होती ते जिथे जिथे राहत होते तिथे त्यांनी त्या गावाचं आडनाव स्वीकारलं. आणि ज्या वेळेला इस्रायल हा एक स्वतंत्र देश निर्माण झाला मध्य पूर्वेमध्ये, भारत स्वतंत्र झाल्यानंतर या सगळ्या प्रगती झाल्या, त्यावेळेला बेने इस्रायली समाज जो महाराष्ट्रामध्ये राहत होता त्यातल्या मोठ्या लोकसंख्येने इस्रायलमध्ये स्थित्यंतर केलं. कारण हा त्यांची पितृभूमी आहे इस्रायल असं त्यांचं म्हणणं होतं. किंवा इस्रायलने असं सांगितलं की जगभरात राहणारा कोणताही ज्यू समाज इस्रायलमध्ये येऊ शकतो, त्याला इस्रायलचं नागरिकत्व मिळेल. जे ज्यू जगभरामध्ये पांगले आहेत, देश नाही त्यामुळे, ते सर्व ज्यू किंवा यहुदी लोकांनी इस्रायलला परत यावं असं आवाहन करण्यात आलं. त्या आवाहनाला साथ देऊन भारतामधले जवळजवळ 90% जे बेने इस्रायली समाजातले लोक होते ते इस्रायलला स्थलांतरित झाले. त्यांच्याबरोबर त्यांनी जी महाराष्ट्रातली आडनावं स्वीकारली होती ती महाराष्ट्रातली आडनावं पण इस्रायलला स्थलांतरित झाले. असं गमतीनं म्हणलं जातं की 1400 वर्ष यहुदी लोक महाराष्ट्रामध्ये राहिले बेने इस्रायली बनून, पण त्यांनी त्यांचा धर्म बदलला नाही का सोडला नाही. आणि 1400 वर्षानंतर ज्या वेळेला ते त्यांच्या पितृभूमीला परत गेले, इथं राहिले तेव्हा त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही. आणि इथून परत गेले तेव्हा त्यांनी त्यांची आडनावं पण परत सोडली नाही. आडनावं मागं ठेवून इथं परत नाही गेले, तिथे गेल्यावर त्यांनी वेगळी आडनावं नाही घेतली. मराठी असणं ही त्यांच्यासाठी एक अस्मितेची गोष्ट आहे किंवा मराठीपणा त्यांच्यामध्ये एक रुजलेला आहे. आजही जर तुम्ही बेने इस्रायली समाजातल्या काही आपल्या मराठी बांधव जे इस्रायलला स्थायिक झाले त्यांची मुलाखती पाहिल्या तर त्यांना मराठी असण्याचा एक गर्व आहे किंवा एक आपुलकी. इस्रायलमध्ये राहून पण इथली संस्कृती, खाणं पिणं, कपडे लत्ते आणि कुठेतरी एक भारतीय असण्याचं, महाराष्ट्रीयन असण्याचं एक वेगळेपण आपलंसं वाटणारं आजही तिथे आढळून येतं. काही बेने इस्रायली समाजातल्या लोकांना किंवा भारतातून इस्रायलमध्ये गेलेल्या लोकांना भेदभावाचा सामना करावा लागला कारण ते वर्णाने काळे होते. इस्रायलमध्ये सुरुवातीला आलेले सर्व लोक वर्णाने गोरे होते. जात धर्म पंथ कुठेही असो जगामध्ये तिथे काही ना काहीतरी वर्णभेद हा वर्गभेद असतोच. सुरुवातीला काही लोकांना सामना करावा लागला. आता तो नाही आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, तरी पण कुठे कुठे तुरळक गोष्टी अजूनही दिसून येतात. तरी पण जे इथून तिकडे गेले त्यांना तिथेच राहायचं आहे, ते परत येणार नाही आहेत. आणि जे इथे राहिलेत उरलेले 10% त्यांना इथेच राहायचं, त्यांना तिकडे जायचं नाही. कारण याच देशाने, याच महाराष्ट्राने त्यांना सर्व काही दिले असं त्यांचं म्हणणं आहे. इस्रायल जरी पितृभूमी असली आणि आम्हाला इस्रायलबद्दल प्रेम असेल तरी आम्ही भारतातच राहणार, आम्ही भारतीय आहोत किंवा आम्ही महाराष्ट्रीयन आहोत असं या समाजाचं म्हणणं आहे. या समाजाने जी आडनावं स्वीकारली होती त्यातली मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो तसं 53 आडनावं आहे जी खात्रीपूर्वकरित्या सांगता येऊ शकतात. उरलेली जी आडनावं आहे ती उरलेली आडनावं सापडतात, पण कोणी मला भेटलं नाही की एखादं पुस्तक भेटलं नाही की ज्याच्यामध्ये ती आडनावं सगळी लिहिलेली असतील. किंवा यहुदी समाजामधली पण कोणी व्यक्ती मला भेटू शकली नाही आत्तापर्यंत की ती जी आडनावं आहेत ती आडनावं सत्यापित करू शकेल किंवा सांगू शकेल की अधिकृत आडनावं आहेत खरोखर आहेत. गडबड अशी आहे की कोणत्याही गावाच्या नावाच्या मागे कर लावलं की त्याचं आडनाव होतं.
त्यामुळं महाराष्ट्रामध्ये असे हजारो गावांची नावं आहेत ज्यांच्या मागे कर लावून आडनावं निर्माण झालेली आहेत. तर ही सगळीच नावं कधी आपण म्हणतो की 50-60 हजार तरी नावं निघतील, अशी 50 हजार तर नक्कीच निघतील ज्यांच्या मागे कर लावून ते आडनावं तयार झालेले आहेत. ही यहुदी आडनावं कशावरून निघतील हे ठरवायचं कशावरून, हा मोठा गोंधळ आहे. त्यामुळे जी यहुदी आडनावं आपल्याला आहेत अशी खात्री आहे ती 53 आडनावं आपण बघूयात. आणि यांना इस्रायलची मराठी आडनाव अशासाठी म्हणायचं की जे यहुदी बांधव इथून इस्रायलला स्थलांतरित झाले, जेव्हा त्यांचं तिथे दफन केलं गेलं तेव्हा त्याच्यावर नाव लिहिताना मराठी आडनाव लिहिलं गेलं होतं. आजही जे लोक तिथे राहतात ते मराठी आडनावानंच राहतात. ती मराठीपणाची ओळख, ही मराठी आडनावं आज इस्रायलच्या संस्कृतीचा एक वेगळा अविभाज्य भाग आहे, एक वेगळा अविभाज्य पैलू आहे. म्हणून ती आपल्या संस्कृतीचा पण भाग आहे. त्यामुळे यहुदी मित्रांनी जे आपले आडनाव आणि आपलं मराठीपण स्वीकारलेलं आहे, महाराष्ट्राचं असणं वर्षानुवर्ष, त्यातून जी आडनावं त्यांनी स्वीकारली ती 53 आडनावं मी वाचून दाखवतो. पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अक्षीकर. आता इथे कर काढून टाकायचं. कर काढून टाकल्यानंतर मागं जे नाव दिसतं ते त्या गावाचं नाव आहे. म्हणजे अक्षीकरमध्ये अक्षी गावाचं नाव आहे. अक्षीमध्ये राहणारे यहुदी लोक अक्षीकर. अष्टेकर, बामनोलीकर, चिंचोळकर, दिवेकर, झिरडकर, दिघोडकर, राजपूरकर, तुळकर, पेनकर, केहिमकर, रोहेकर, अगरवारकर, अष्टमकर, आवसकर, इरुलकर, उमरडेकर, करमाळेकर, कांडलेकर, कांदळेकर, खरीलकर, गरसुलकर, गलसूरकर, गळसुरकर, गोसाळकर, चारीकर, चाळेकर, चोरडेकर, राजापूरकर, तळेगावकर, दांडेकर, दिघोरकर, झिराडकर. मग अशी झिरडकर होतं, आता हे झिराडकर आहे. त्यानंतर नागावकर, निगरेकर, पिंगळे, पेजरकर, पेडणेकर, फणसापूरकर, बामनुलकर, बामनोलकर, बास्तेकर, बोरगावकर, भालकर, भोरुपकर, माझगावकर, मापगावकर, माझगावकर, मालकर, रामराजकर, वरळीकर, वाकरुलकर, वारुळकर, वास्कर, शापूरकर, सनकर, ससोनकर, साटमकर. ही काही 53 आडनावं मला सापडली. त्यात थोडंफार मागे पुढे बोलताना होऊ शकतं, 50 होतील नाही तर 54-55 पण होतील. याच्या व्यतिरिक्त कोणी यहुदी बांधव जर इथे असतील आणि ते हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना विनंती आहे की या आडनावा व्यतिरिक्त जरी काही आडनावं आपल्याकडे असतील तर त्याची लिस्ट खाली प्रतिक्रियेमध्ये द्यावी. म्हणजे ती आडनावं प्रतिक्रिया वाचणाऱ्या आपल्या मित्रांना कळतील, मला देखील कळतील. त्याचबरोबर या आडनावामध्ये काही चुकलं असेल एखादं, कारण गडबड कशी आहे की आता अगरवारकर हे आडनाव आहे पण अगरवार गाव आहे का नाही आहे हे शोधायला आता जाऊ शकत नाही आपण कुठे, काय तेवढं आपण स्पेशल एफर्ट्स नाही लावू शकत त्याच्यावर. त्यामुळे जरी कुणी यहुदी बांधव हा व्हिडिओ बघत असतील त्यांना आढळलं की हे आडनाव चुकीचं होऊ शकतं याच्यामधलं किंवा काही गडबड आहे, ते पण त्यांनी खाली मेन्शन केलं तर मला नक्कीच आवडेल चूक सुधारण्यासाठी. पण ही 53 आडनावं यहुदी समाजाची आहेत. आज आपण इथेच थांबूयात. हा यहुदी इस्रायली समाजाची मराठी आडनावं हा विषय आपल्याला जर आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया देऊन सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा विषय जाऊ द्यात. त्याचबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन आडनावांची माहिती देणारे व्हिडिओ पाहता येतील. इतिहासाचं आणि आडनावांचं अशा प्रकारे वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या आपण भेटूयात आडनावांच्या एका नवीन विषयासोबत. त्याचं नाव आहे की सावजी समाजाची मराठी आडनाव. सावजी समाज हा कर्नाटकमध्ये आढळणारा समाज आहे. अत्यंत आश्चर्यजनक रीतीने कर्नाटकमध्ये आढळणाऱ्या या समाजाच्या पण 80% आडनावांची मधली आडनावं ही मराठी आडनावं आढळतात. म्हणजे कर्नाटकमध्ये एखाद्या व्यक्तीचं आडनाव सातारकर आहे आणि तो जन्माने मराठा नाही आहे, मराठी भाषिक देखील नाही आहे किंवा महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींमधला पण नाही आहे, पण त्याचं आडनाव सातारकर आहे. कसं वाटतं? अशी भरपूर आडनाव सावजी समाजामध्ये आढळून येतात. तो एक संशोधनाचा विषय आहे की सावजी समाजाचा महाराष्ट्राशी असणारी नाळ का म्हणून एवढी आडनावं महाराष्ट्रीयन त्यांच्यामध्ये आढळतात. हा समाज मध्य प्रदेशपासून ते महाराष्ट्रापासून ते कर्नाटकपर्यंत एका चिंचोळ्या भागामध्ये आढळतो. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक असा एक चिंचोळा भाग खाली जातो, त्याच्यामध्ये हे लोक आढळून येतात सावजी समाजातले. तर त्यांची आडनावं आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.